आणि मुलं आणि मुली यात भाग घेतात. 2 वर्ष कोरोनामुळे खंड पडला. आता आपण पुन्हा यावर्षी सुरू करतो. अरे आवाज येत नाही रे. आजच्या या अरे माधव तो माईक दे. तो माईक द्या बरं माझ्याकडे. तो माईक दे. आपण हे पालक शिबिर त्याला जोडूनच करतो. तर या पालक शिबिरात उपस्थित सर्वांचं मनःपूर्वक आम्ही आश्रमातर्फे स्वागत करतो. तो दे ना माईक. दे ना तो माईक का देत नाही. नुसतं माईकच दे. त्याच्यावर गाणी केलं परत आणतो. कार्यक्रम हा वेळेवर 4ला सुरू व्हायला पाहिजे, पण आज असं कळलं की गावामध्ये काही अडचण आहे लोकांना यायला गावातून. तर त्यामुळे थोडा उशीर झाला आहे, क्षमस्व. कारण अजून बरेच पालक येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आपण आता सुरू करून देऊ. आज ह्या असल्या शिबिराची किती गरज आहे हे जेव्हा आम्ही पालकांशी बोलतो त्यावेळी कळून येतं. एरवी पण आपल्याला सर्वसाधारण वातावरण काय आहे याची कल्पना येते आणि नेहमीच आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते. लहानांनाही असते आणि मोठ्यांनाही असते, कारण त्यांनीच आपण घडत असतो. तर त्या दृष्टीने आम्ही हे शिबिर घेतो आहे. आश्रमाच्या इतर उपक्रमांशी जोडूनच हा शिबिराचा कार्यक्रम असतो. लहान मुलांसाठी, युवकांसाठी, मोठ्यांसाठी असे वेगवेगळे कार्यक्रम आश्रमातर्फे वेळोवेळी होत असतात. जसं वैद्यकीय उपचार आहे, नंतर दुर्गम ठिकाणी आमचे मोबाईल जात असतात. मागे सातारा डोंगरामध्ये आमचे फिरते दवाखाने जात असतात. स्पर्धा होतात दरवर्षी विवेकानंद जयंतीनिमित्त. औरंगाबादल्या शहरातल्या आणि थोडे बाहेरच्या पण. शक्यतोवर आम्ही औरंगाबाद शहराच्या बाहेरचे विद्यार्थी घेत नाहीत. त्यांच्या पण स्पर्धा असतात मोठ्या प्रमाणावर. बहुतेक पुष्कळशा शाळा भाग घेतात. विवेकानंद ज्ञानरथ म्हणून आमचे 10-12 असे गाड्या आहेत. त्या महाराष्ट्रभर फिरत असतात. महाराष्ट्रातले सर्व जिल्हे
आम्ही फिरतो, आमच्या गाड्या फिरतात आणि हे साहित्य जे आहे जे आपल्याला घडवतं, ज्याला चारित्र्य निर्माण म्हणतो आपण, स्वामींचं जे स्वप्न होतं की भारत हा चारित्र्य संपन्न झाला पाहिजे, त्याच्यासाठी साहित्य विचार हे फार महत्त्वाचे आहेत. अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम आणि नेहमी इथे आश्रमातले उत्सवादी होत असतात, प्रवचनं होत असतात. सध्या ऑनलाईन ऑफलाईन प्रवचनं चालू असतात दर रविवारी सकाळी 9 वाजता, आणि मग इतर ठिकाणी पण असेच कार्यक्रम आपण करतो. ही झाली थोडक्यात माहिती. आता आपण उपक्रमाकडे वळू. हा जो उन्हाळी शिबिराचा उपक्रम आहे, विवेकानंद व्यक्तिमत्व विकास, यासाठी लोक लागतात, प्लॅनिंग लागतं, तयारी लागतं. नेमकं शिबिरात काय करायचं त्याचा विचार करावा लागतो. आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली 12 वर्षांपूर्वी, त्यावेळी जी सर्वसाधारण शिबिराची रूपरेषा असते त्याचप्रमाणे केली. काही गोष्टी शिकवल्या जातात. आता हे 10 दिवसांचं शिबिर आहे. आजची 1 मे आहे, 10 मेपर्यंत हे चालेल. 10 मेला समारोपाचा कार्यक्रम असतो, तो या बाजूला लॉनमध्ये असतो आणि मुलं ही सादर करतात कार्यक्रम. 3 तासाचा कार्यक्रम असतो, खूप सुंदर असतो आणि पालक सगळे 3 तास अगदी बसून राहतात आणि मुग्ध होऊन आवडीने बघत असतात तो कार्यक्रम. या 9 दिवसामध्ये काय त्यांना आपण द्यायचं, कशा प्रकारे त्यांना आपण घडवायचं, कारण घडण्याचा प्रकार काही 1 दिवसाचा 9 दिवसांचा नसतो, तो जन्मभर चालणारा असतो. आपण जन्मभर घडत असतो, पण काही गोष्टी त्याला आपण क्रॅश कोर्स म्हणतो. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आपण परिणाम साधून घेऊ इच्छितो. हा जो क्रॅश कोर्स आहे त्याच्याविषयी जास्ती करता येत नाही. पुष्कळांची इच्छा असते, आम्हाला बरेचसे सूचना येतात की तुम्ही निवासी शिबिर करा, पण ते अवघड आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी अवघड आहे. इतक्या लहान मुलांना सांभाळणं वगैरे तुमच्या अडचणी तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्याचा उहापोह करण्याची गरज नाही, पण ते कठीण आहे. निवासी, कारण परगावचे बरेच लोक येतात, मुलं येतात, दूरदूरची मुलं येतात यामध्ये जॉईन व्हायला. त्यांची इच्छा असते की इथे असलं की मग इथे ठेवलं की मग त्यांना काही विचार करायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुमचे कोणी परिचित असतील औरंगाबाद शहरामध्ये, तिथे ठेवा आणि घेऊन या. सर 10 ते 6 हा मोठा कालावधी आहे, पण आम्हाला तो कमी पडतो. आमच्या ज्या कल्पना आहेत, ज्याप्रमाणे आम्हाला हे शिबिर घ्यायचं आहे, त्यामध्ये ही वेळ कमी पडते. ज्या गोष्टी आम्हाला शिकवायच्या आहेत, पण 10 दिवसांपेक्षा अधिक दिवस घेणं हे आम्हाला जमत नाही, सध्या तरी शक्य नाही आहे. आणि अर्थातच मुलांना पण त्याच्यापेक्षा जास्ती घेणं नको आहे. ते नको बरंच आहे, थोडा अवधी, पण पुष्कळ शिकणं आणि नंतर मग ते त्यानंतर त्यांनी त्याप्रमाणे वागण्याचा घरीदारी प्रयत्न करणं. त्यासाठी आम्हाला एक टीम लागते, लोक लागतात. आणि ह्या गेल्या 10-12 वर्षांमध्ये आम्ही बऱ्याच प्रकारचे प्रयोग केल्यानंतर आम्ही एक त्याचा आराखडा तयार केला आहे. त्याप्रमाणे आमचे काही आश्रमाचे भक्त आहेत, ते भक्त यामध्ये भाग घेतात. पुरुष भक्त आणि स्त्री भक्त, विशेष करून स्त्री भक्तांचा ग्रुप आहे. आणि त्या इतक्या वर्षांपासून त्यांना आता माहिती झालं आहे आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारे मुलांबरोबर आपण त्यांना शिकवलं की त्यांना त्याचा उपयोग होईल आहे त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि त्यांच्या घरीसुद्धा, शाळेमध्ये, समाजामध्ये, पुष्कळशा क्षेत्रामध्ये त्यांना खूप उपयोग होईल आहे. आणि पालकांचे जे आम्हाला फीडबॅक येतं ते खूपच उत्साहवर्धक आहे. 10व्या दिवशी ज्यावेळी समारोपाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी आणि इतर दिवशी पण पालक आवर्जून सांगतात की हा कार्यक्रम खूप छान आहे आणि आमच्या मुलांमध्ये फरक
झालेला आहे. आणि शिबिराचा मुख्य उद्देश हाच आहे. शिबिर अटेंड केलं आणि संपलं. आम्हाला हा परिणाम नको होता. आम्हाला असा परिणाम हवा होता की जे शिबिरार्थी आहेत त्यांच्यावर स्थायी परिणाम व्हावा नेहमीसाठी. कारण काही गोष्टी आपल्याला जन्मभर पुरणाऱ्या असतात, जन्मभर त्या आपल्या उपयोगाच्या असतात आणि ते सतत दररोज आपल्या कामास येत असतात. जसं श्वास आपण दररोज हर घडी घेत असतो. आता श्वास घेणं झालं आता संपलं असं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत म्हणून आपण तो शेवटचा श्वास म्हणतो आपण. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण श्वास घेत असतो. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये रुजलेले चांगले किंवा वाईट विचार हे आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत किंवा श्वास घेतल्यानंतर पलीकडेसुद्धा. कारण सनातन वैदिक धर्मामध्ये पुनर्जन्माची संकल्पना आहे. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हा जन्म आपण घेतला आहोत आपल्या मागच्या कर्माप्रमाणे. म्हणून हे मार्गदर्शन विचार खूप महत्त्वाचे आहेत. अगदी लहानपणी ते खूपच उपयोगाचे आहे. जसजसं मोठं होऊ तसतसं ते आपल्याला ग्रहण करणं धारणा करणं कठीण होत जातं. अगदी लहान वयामध्ये जसं आपण म्हणतो ना कोरी पाटी, तशी कोरी पाटी वगैरे नसते. पण कोरी पाटी म्हणूया थोड्या वेळापुरती की आपण काही लिहिलं कोऱ्या पाटीवर तर नीट लिहिल्या जातं. तसंच तर आमची ही जी टीम आहे ही आता पक्की प्रशिक्षित आहेत आणि त्यांच्याशिवाय एवढं मोठं शिबिर आम्हाला करणं अशक्य आहे. तर त्यांचं सहकार्य, परिपूर्ण सहकार्य आम्हाला उपलब्ध होतं. त्यामुळे ही आम्ही करू शकतो आणि आम्हाला योग्य तो परिणाम जो साधायचा आहे तो आम्ही साधू शकतो. तर आज इथे हे असल्यामुळे पालक तुम्ही आले असल्यामुळे आम्ही सर्व मुलांना तिकीट दिलं आहे. आता त्यांचा हे चालू आहे संध्याकाळचा हेवी स्नॅक फराळ चालू आहे. ती झाल्यानंतर मुलं मग खेळायला जातील 6 वाजेपर्यंत. तोपर्यंत आपण संपवण्याचा प्रयत्न करू. त्याच्या आधीच तुम्हाला काही जर विचारायचं असेल, तुमच्या काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील त्या तुम्हाला विचारू शकता. स्वागत आहे त्यांचं. इथे एक माईक राहिलं आहे, इथे यायचं. कारण तिथनं माईक देणं कठीण जाईल. ज्यांना बोलायचं आहे 2 मिनटं 1 मिनटं जास्ती बोलता येणार नाही, वेळ नाही तेवढा आपल्याला. पण संक्षेपमध्ये अगदी थोडक्यात जर बोलायचं असेल तर ते येऊ शकता आणि मांडू शकता. आता मी आमच्या ह्या शिबिराच्या ज्या मुख्य आहेत संचालिका की ज्यांना सगळ्याची कल्पना आहे, सतत संपर्क करून सतत त्यांच्याशी संवाद साधून आपण हे करतो. कारण मला काय म्हणायचं आहे हे समोरच्यानं नाही समजलं, मला काय परिणाम साधायचा आहे तो समोरच्याला कळला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून इथं ना कळलं पाहिजे. कारण मी काही एवढं मोठं हे करू शकत नाही. मी सकाळी येतो 11:30 ते 12:30. त्या वेळामध्ये मुलांशी बोलतो, संवाद साधतो, त्यांना प्रश्न विचारतो. अगदी महत्त्वाच्या त्यांच्या जीवनाच्या बाबतीत ज्या सूचना आहेत त्या आम्ही त्यांना देतो. संध्याकाळी पण येतो मी 4ला नंतर, 4च्या नंतर आणि मध्ये मध्ये चालतं. आता आमच्या शिबिराचं काय स्वरूप आहे, रूपरेषा काय आहे की नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेन. त्याच्या आधी सौ संगीता बारगरे या सर्व आमचे जे महिला मंडळाचे जे आहेत ते त्यांच्यातर्फे त्या सगळ्यांना सांगतात आज असं करायचं आहे, उद्या तसं करायचं आहे, परवा तसं करायचं आहे. कारण ते करवून घ्यावं लागतं. याची योजना बरीच मोठी असते. आधीपासून तयारी करावी लागते, बऱ्याच आधीपासून तयारी करावी लागते. जरी हे 12वं वर्ष असलं तरी दरवर्षी पुन्हा पुन्हा असं स्पर्धेचं तसंच आहे. दरवर्षी आम्हाला तयारी करावी लागते. कारण विषय बदलत जातात, नवीन नवीन परिस्थिती बदलत जाते, त्याप्रमाणे याचं आराखडा बदलत जातो. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपल्या या शिबिराची कल्पना उपस्थित पालकांना द्यावी. सौ संगीता बारगरे. याला हे जायचं आहे का, माईक द्यायचं आहे? हां लावायचं आहे.
आम्ही पहिल्या दुसऱ्या वर्षी इतर ठिकाणी ज्याप्रमाणे शिबिर होतं तोच पॅटर्न घेतला होता. म्हणजे मुलांना चित्रकला शिकवणं, किल्ले करायला शिकवणं, डोंगरावर घेऊन जाणं, झाडांची माहिती देणं, वनस्पतींची माहिती देणं. काही इथे एक दोघांना आम्ही बोलावलं पण होतं. आता मी कोणालाच बोलवत नाही इथे, कारण ते काय बोलतील, आम्हाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे ते बोलण्यात त्यांचं काही ते सांगतील जे आम्हाला अपेक्षित नाही आहे. त्यामुळे आमचा हा जो पॅटर्न आहे इथल्या शिबिराचा हा संपूर्णपणे वेगळा आहे. आम्ही इथे त्यांना तबला म्हणा, टेनिस म्हणा ह्या गोष्टी शिकवत नाही. ते बाहेर बरेच शिकवलं जातात, पण शाळेत पण शिकवलं जातं. ज्या गोष्टी इतर ठिकाणी शिकवल्या जात नाहीत, किंबहुना असंही म्हणता येईल की शिकवल्या जाऊ शकत नाहीत अनेक कारणांमुळे, त्या किंवा घरीसुद्धा शिकवल्या जाऊ शकत नाही. आई आजोबा तेही शिकवू शकत नाही, आजी आजोबा शिकवू शकत नाही. मित्रांविषयी प्रश्नच नाही. मित्र काय शिकवणार मुलांना, त्यांच्या मित्रांना? त्यांनाच माहीत नसतं तर त्यांच्या मित्रांना काय सांगणार? अशा अनेक गोष्टी असतात की ज्या आपल्याला असंही म्हणता येईल थोडंसं अतिरेकीपणाने की जन्मभर त्याचं आपल्याला कधी कळतच नाही. असे विषय असू शकतात. आणि हे विषय, हे विचार, ह्या कल्पना आपल्याला अतिशय उपयोगी आहे. आणि त्यावरच आपल्या जीवनाचं साफल्य हे अवलंबून आहे. आपण जीवनात सक्सेसफुल होणार की फेल्युअर होणार हे अवलंबून आहे आपल्यापाशी कोणत्या कल्पना, कोणते विचार आहेत. आणि गंमत म्हणजे किंवा दुर्दैव म्हणजे ते आपल्याला कधी कळतच नाही जन्मभर. उत्तम विचार, उत्तम कल्पना जगामध्ये उपलब्ध आहेत. विशेष करून आपल्या देशामध्ये आहेत, आपल्या धर्मात, तत्त्वज्ञानात आहे, पण त्यांचा आपला कधी संबंधच येत नाही. आता आपलं संबंधाला पुढच्या पिढीत काय येणार, त्याच्या पुढच्या पिढीत काय येणार? आपल्याच आईवडिलांना काही माहीत नाही आहे, कारण त्यांच्या आईवडिलांना काही माहीत नव्हतं. आपण आपल्या मुलांना काय देणार? त्यामुळे आम्ही सध्या किंवा ठरवलं आहे की सगळं मुलांना हे द्यावं की जे त्यांना इतरत्र मिळत नाही की मिळू शकत नाही. त्यामुळे आता जे सांगितलं की विचार, कल्पना आणि ह्या माध्यमातून संगीत, नृत्य, नाटक, अभिनय कसा करायचा, पाठांतर, पुलांना पुष्कळ वाचता येत नाही. वाचणं ही फार मोठी कला आहे. कशा प्रकारे वाचायचं, बोलता येत नाही, त्यांचा दोष नाही आहे अर्थातच. बोलताना जितक्या गतीने आपण बोलू तितकं ते चांगलं असं समजलं जातं. मग बोलायचं कसं, अभिनय कसा करायचा, संवाद कसा फेकायचा, या सगळ्या गोष्टी थोडक्यामध्ये. आणि सांगायला बरं वाटतं की मुलांची ग्रहणशक्ती खूप चांगली आहे. या पिढीच्या मुलांची ग्रहणशक्ती खूप चांगली आहे. सांगितल्याबरोबर ते पटकन पिकअप करतात, पटकन कळतात. कधी इतका वेळ देता येत नाही मुलांना की वाचन कसं करायचं, संवाद कसे पिकायचे, भाषण कसं करायचं, विचार कसे सांगायचे, या गोष्टी आपण सांगतो. वेळ कमी असतो. अगदी कमीत कमी वेळामध्ये सांगितलं, अरे बघ यांना सांगितलं ना, आता तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि इतकं मुलं व्यवस्थित समजून घेतात. आणि सादर जेव्हा करतात तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटतं की इतक्या कमी वेळ देऊनसुद्धा मुलांनी अगदी आम्हाला जो परिणाम अपेक्षित आहे त्यापेक्षासुद्धा कितीतरी बेटर ते सादर करतात. पण ही नवीन गोष्ट आहे, नवीन कल्पना आहे. तर तो आम्ही बघितला की हे बेटर आहे. मुलांना चित्रकला वगैरे शिकण्यास फारच आवश्यक आहे. शाळेत शिकवल्या जातात त्यापेक्षा जे बाहेर शिकवलं जात नाही ते आम्ही इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि वातावरणाचा तर परिणाम असतोच. तुम्ही कोणती गोष्ट कुठे शिकता हे सुद्धा महत्त्वाचं असतं. कोणती गोष्ट कुठे ऐकता, कुठे बोलता हे सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे या वातावरणातसुद्धा मुलांच्या दृष्टीने खूप मोठा परिणाम घडवून आणणारी बाब आहे. आमच्याबरोबर हे माझ्या बाजूला बसले आहेत श्री राघवेंद्र यत्नाळकर. ते मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. इतक्यातच 2 महिन्यांपूर्वी ते निवृत्त झालेले आहेत. आश्रमाच्या समोरच राहतात, मॅडम पण समोरच राहतात. त्यामुळे ह्या गोष्टी पिकअप करायला आमच्या आश्रमाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या कल्पना आहेत, या माझ्या कल्पना आहेत की कसं शिबिर व्हावं, त्या त्यांच्याकडनं खूप चांगल्या स्वीकारल्या जातात. कारण ते फार आवश्यक आहे. ट्युनिंग नसेल तर गोष्ट होत नाही. जसं एखादा गायक असतो, तो गात असतो, पण त्याच्या आधी 10 मिनटं तो ट्युनिंग करत असतो. तबला लावून घेतो, माईक लावून घेतो, तंबोरा लावून घेतो, तानपुरा, आणि झाल्यानंतर तो समाधान झालं की मग तो सुरू करतो. ते ट्युनिंग महत्त्वाचं आहे.
आपण ज्यांच्याकडनं करून घेणार त्यांचं ट्युनिंग झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी वेगळाच सूर निघतो आणि सगळं बेसूर होऊन जातं. तर आमचे जे सगळे आहेत सहकारी आश्रमाचे भक्त आहेत, आणखी एक गोष्ट आवर्जून सांगायची म्हणजे हे सगळे जे भक्त आहेत प्रेमापोटी करतात. जसं त्यांनी सांगितलं बारगजे मॅडमनी की मुलांची आई म्हणून आम्ही करतो आहे, त्यात काही मिळवायचा प्रश्नच नाही आहे की नाही. देवाची सेवा, आपल्या हातून देवाची सेवा घडावी. गीता म्हणते स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवः. मनुष्याला यश मिळतं जर आपण आपल्या कर्मांनी सुकर्मांनी आपण जर अभ्यर्च म्हणजे देवाची पूजा केली तर. 18 अध्याय गीतेचा. देवाची आपल्या कर्मांनी पूजा करा. अभ्यर्चना म्हणजे पूजा. तर त्या भावनेनी ही सगळी आश्रमातली भक्त मंडळी करत असतात. कोणत्याही प्रकारचा मोबदला, मग नाव ख्याती कीर्ती आमचं काहीतरी लोकांनी कौतुक केलं पाहिजे हा सुद्धा प्रकार नाही. अत्यंत निस्पृहतेने, ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याला आज समाजामध्ये ती दिसत नाही. प्रत्येकाचा काही ना काही हेतू असतो. आम्ही केलं तर आम्हाला काय मिळणार, तुम्हाला काय मिळणार, काय मिळालं पाहिजे, काही गरज नाही कशाची. आपण देवाची सेवा करतो त्याला कशाला मिळतं. तुम्ही जो मुलांची सेवा करता, मुलांना एवढं मोठं करता, मुलांसाठी तुम्ही काय करत नाही, त्याचा मोबदला तुम्हाला कशाला पाहिजे. जेव्हा मोबदला मागतो तेव्हा मोबदला मिळतो, पण त्याचा जो निगेटिव्ह भाग असतो तो पण असतो. म्हणून आपल्याला शास्त्र सांगतात तुम्ही कोणताही मोबदला निस्पृहपणे करा. स्वामीजी म्हणतात त्याचा मोबदला खूप असेल, खूप मोठा असेल, इन्फिनिट टाईम्स, बट डोंट थिंक अबाउट दॅट जस्ट नाव. त्याचा विचार करू नका. तुम्ही जितका विचार कमी कराल मोबदल्याविषयी तितका तुम्हाला, आणि सगळ्यात मोठं म्हणजे देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होईल आहे की नाही. त्याच्यापेक्षा आणखी मोठा मोबदला कोणता असू शकतो. तर ही सगळी भक्तमंडळी आम्हाला खूप सहकार्य करतात. त्यांचे आभार मानणं बरोबर नाही, मी मानणार नाही, कारण ते आश्रमाचाच एक भाग आहे. तर तसेच राघवेंद्र यत्नाळकर आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पण या शिबिरासंबंधी आपले विचार इथे व्यक्त करावेत. श्री राघवेंद्र यत्नाळकर. खांद्यावर असतात आणि जबाबदाऱ्या म्हटलं की ताण असतो, चिंता असतात, काळज्या असतात. त्या काही आपली पाठ काही सोडत नाही, सतत आपल्या डोक्यामध्ये पिंगा घालत असतात. त्यामुळे आपल्याला विश्राम म्हणजे कधी मिळत नाही. आपण झोपतो पण ते काही विश्राम नव्हे. आपल्या मनाला स्वस्थता कधी लाभत नाही. आपण नेहमी बेचैन असतो. म्हणून आपल्या मनाला दररोज अगदी अल्पकाळासाठी का होईना त्याला शांत करायला हवं. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मन आहे. माणूस म्हणजे मन. अमुक माणूस चांगला आहे म्हणजे त्याचं मन चांगलं आहे, अमुक माणूस वाईट आहे म्हणजे त्याचं मन वाईट आहे. दुर्योधन रावण वाईट आहे म्हणजे त्यांची मनं वाईट आहेत. पांडवांची मनं चांगली आहे म्हणून ती चांगली आहेत. आपल्या जीवनात मनाचं फार 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 महत्त्व आहे, पण त्याचं आपल्याला काहीही माहीत नाही. मन म्हणजे काय माहीत नाही, मन कसं काम करतं माहीत नाही, मनाचं काय महत्त्व माहीत नाही. मन या लोकामध्ये परलोकामध्ये सतत आपल्या पाशी असतं. मनाचा आपल्याशी कधीच तुटातूट होत नाही, ताटातूट होत नाही. मनाशी ताटातूट होते जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. जेव्हा मनच राहत नाही, मनाचा नाश होतो, तोपर्यंत मन आपल्यापाशी असतं. म्हणून मनाचा नेहमी विचार करा. मनाला नाराज करू नका. याचा अर्थ मनाचे चोचले पुरवा असं नाही, पण मनाला अशा प्रकारे हाताळा की जेणेकरून तुमचं ते मन ते तुमचं शत्रू होणार नाही. आपलं मन आपल्याशी शत्रूप्रमाणे वागतं. मी पालकांना सांगतो आहे आणि मला पण सांगतो आहे. आपलं मन आपल्याशी मित्राप्रमाणे वागते जेव्हा आपण आपलं मन आपल्या हातात ठेवू. जेव्हा मन आपल्या हातात राहत नाही तेव्हा ते आपल्याशी शत्रूप्रमाणे वागतं. हे मी गीतेतले श्लोक सांगतो 6व्या अध्यायातले. त्याचं नाव आहे ध्यान योग. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादेत. अर्जुना, स्वतःचा उद्धार स्वतःच कर, त्याचं अधपतन करू नको. कारण तुझं मन तुझं मित्र आहे जेव्हा तुझ्या ताब्यात असेल.
तुझं मन जेव्हा तुझ्या ताब्यात नसेल तेव्हा तुझ्याशी ते शत्रूप्रमाणे व्यवहार करेल, तुझा नाश करेल. गीता हेच सांगते. म्हणून काहीतरी वेळ, थोडा तरी वेळ, 1 मिनिट का होईना तुम्ही तुमच्या मनासाठी द्या. 1 मिनिट मी खूप नाही आहे. शांत बसा, मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. थोडं शिकून घ्या. चांगलं मन असेल तर ते शांत असतं. शुद्ध मन शांत असतं. शुद्ध मन आनंदी असतं. आपलं मन शुद्ध नाही आहे, त्यामुळे आपलं मन दुःखी आहे, कंटाळलेलं आहे, वैतागलेलं आहे, विषाद आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडं मन शांत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. प्रार्थना करायला पाहिजे. देवाची प्रार्थना करा. हे तुम्ही जर घरी थोडंसं जरी कराल ना तरी मुलं ते शिकतील. बघा की नाही, गीता म्हणते जशी मोठी लोकं वागतात तशीच छोटी वागते. यद् यद् आचरती श्रेष्ठ. तुम्ही मुलांसाठी श्रेष्ठ आहात, मोठी आहात. तत्तत् एव इतरो जनाः. त्याचप्रमाणे लहान मुलं वागतात. घरामध्ये तुम्ही थोडंसं तरी काही कराल, किंचितचं की नाही, देवासमोर दिवा लावा, प्रार्थना करा. आम्ही मुलांना शिकवणार आहोत. ही श्रद्धा फार. आज मुलं अश्रद्ध झालेली आहेत. अश्रद्ध तुम्ही व्हाल, मनामध्ये प्रेम नसेल, आईवडिलांविषयी प्रेम नाही आहे. आईवडिलांना त्यांना काहीच, फक्त ते आपल्याला पोचतात म्हणून आईवडील आहे, तसं नको. आईवडील म्हणजे फार महान गोष्ट आहे. आमची आई जाऊन बरेच वर्ष झाले, 50-60 वर्ष झाले, वडील जाऊन झाले, तरी आम्हाला आजसुद्धा वाटतं की आमच्या डोक्यावरचं छत्र गेलं. जोपर्यंत मुलांना वाटत नाही की आईवडील म्हणजे देवासारखे असतात, आम्ही त्यांना ते शिकवतो की आईवडिलांचं महत्त्व तुमच्या जीवनामध्ये फार जास्ती आहे. आईवडिलांचं महत्त्व जर मुलांना कळलं तर ते किती चुकलेत तरी इतके चुकणार नाहीत की ज्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि कुळाचं नष्ट होतं. कुळाला त्रास होतो. कुरुकुळ नष्ट झालं दुर्योधनामुळे, दुःशासनामुळे, कर्णशकुनीमुळे. यदुकुळ नष्ट झालं. बघा याचं कारण काय? याचं कारण स्पष्ट आहे की त्यांच्या आईवडिलांनी, दुर्योधनाच्या आईवडिलांनी जसं मुलाला घडवायला पाहिजे होतं तसं घडवलं नाही. म्हणून तुम्हाला थोडा बदल घडवून आणा तुमच्याच्यामध्ये. या बारगेजी मॅडमने सांगितलं थोडंफार, कारण काय या थोड्याशा वेळामध्ये सगळंच काही इथं सांगणं शक्य नाही आहे. अतिशय कमी वेळ असतो पालकांसाठी आपण देऊ शकतो. आज 1 मे आहे, लेबर डे आहे, त्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते म्हणून आम्ही हा दिवस निवडतो. पूर्वी सकाळी करायचो, आता संध्याकाळी करतो, जेणेकरून अधिकाधिक पालकांना इथे येता यावं आणि आम्हाला आमच्या ज्या काही कल्पना त्या सांगता याव्या. पण शेवटी काय, वेळेची मर्यादा असते, त्यामुळे तुम्हाला अधिक काही सांगता येणार नाही. एवढंच सांगता येईल की मुलं ही आज मुलं आहेत. तुम्ही त्या मुलांच्या वयाचे होते. आज आम्ही सकाळी मुलांना सांगितलं, अरे जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा तुमचं वजन किती होतं, तुमची उंची किती होती की नाही. आज या 7, 8, 9, 10 वर्षांमुळे आता तुमचं वजन वाढलेलं आहे, तुमची उंची वाढलेली आहे आणि हळूहळू तुम्ही आणखी मोठे होणार, आणखी मोठे होणार. आणि जे मोठी लोकं झाली आहेत ना, ज्यांची आज नावं आहेत, मी लता मंगेशकरचं उदाहरण त्यांना दिलं की लता मंगेशकरला भारतरत्न मिळालं. तिचं आयुष्य बघा, ती कशी जगली, किती मेहनत केली, किती समर्पण वृत्ती होती तिची. तिने स्वतःला घडवलं. फक्त ती कलाकार नव्हती, कलाकार तर होतीच, अद्वितीय कलाकार होती, परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा तिने आपल्या चारित्र्याचं संगोपन केलं. फार कठीण आहे ते. जेव्हा प्रसिद्धी मिळते, ख्याती मिळते, तेव्हा आपले पाय जमिनीवर ठेवणं फार कठीण असतं. तिने दाखवलं. म्हणून तेव्हा ती गेली, सगळं जग हळहळलं. याचं कारण ती महानता आहे. बघा, ती पण लहान होती. लहानपणचे चित्र असतात, फोटो बघतो आपण. पण जेव्हा ती गेली त्यावेळी वय काही कमी नव्हतं, बरंच होतं, 92, 93 काहीतरी होतं. पण ह्या एवढ्या मोठ्या स्पॅनमध्ये, लाईफ स्पॅनमध्ये तिने स्वतःला जे घडवलं आणि सगळ्यांचं प्रेम संपादन केलं. तिच्या नावाचं पहिलं पारितोषिक
पुरस्कार भारताच्या प्रधानमंत्र्याला देण्यात आला. काय भाग्य असेल ते की नाही. आता कोण ह्या मुलांमध्ये दडलेलं आहे. प्रधानमंत्रीसुद्धा लहान असतात, सगळेजण लहान असतात. जेवढे मोठे मोठे संत होऊन गेले त्यांचाही जन्म झाला, त्यांचंही वजन तेवढंच होतं, त्यांची उंची कमी होती. पण त्यांच्या आचरणांनी विचारांनी त्यांनी आकाशाला गवसणी घातली, मोठी उंची गाठली. तरी मुलांना कळलं पाहिजे की नुसतं म्हणत नाही मी, ते फार महत्त्वाचं आहे. अभ्यास महत्त्वाचा आहे, करिअर महत्त्वाचं आहे, खालच्या वर्गातून वरच्या वर्गात जाणं महत्त्वाचं आहे, सगळंच काही महत्त्वाचं आहे. पण हे करत असताना स्वतःचं चारित्र्य घडवणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि चारित्र्य घडवण्यामध्ये मनाचा खूप मोठा भाग असतो. शिवाजी महाराज फक्त राजे नव्हते, राजेचे असंख्य राजे झाले. पण या असंख्य राजामध्ये शिवाजींचंच नाव का आहे नाही, याचं कारण काय. याचं कारण शिवाजी चारित्र्य संपन्न होते, निस्पृह होते, स्वतःचा काही मतलब नव्हता. जे काही त्यांनी केलं ते सगळ्या रयतेसाठी केलं. तो रयतेचा राजा होता, लक्षात घ्या. आणि म्हणून शिवाजींचा मोठा पुतळा आहे समुद्रामध्ये. मुंबईला काय 3-4 हजार कोटी करून एक मोठा पुतळा बांधतात आहे. आपल्यासाठी कोणी एक दगड पण ठेवत नाही, एक साधा दिवा पण कोणी लागत नाही. याचं कारण आहे हे मुलांना कळलं पाहिजे मोठेपणा कशात सामावलेला आहे की नाही. रामाचं मंदिर अयोध्येला व्हावं म्हणून कित्येक लोकांनी आपलं बलिदान केलं, कित्येक शतकं तो संघर्ष चालला. असेल कोणीतरी राम, त्यांनी काही केलं असेल, पण नाही, त्याच्यासाठी आपल्या जीवनाची आहुती देणारे हजारो शेकडो लोक होते. इतके वर्ष संघर्ष चालला बघा. आणि आता शेकडो हजारो कोटी खर्च करून एक भव्य रामाचं मंदिर होत आहे. याचा अर्थ काय आहे. याचा अर्थ ते महत्त्वाचे आहे, त्यांचं जीवन महत्त्वाचं आहे. रामाने आपल्यासमोर आदर्श ठेवला, विवेकानंदी, हे सगळे संतांनी आदर्श ठेवला. आणि ते खरे यशस्वी लोक आहेत, हे मुलांना कळलं पाहिजे. साधारण माणूस सामान्य म्हणजे काय आहे, ते सामान्य विचार आहेत, सामान्य आचरण आहे म्हणून ते सामान्य आहे की नाही. आणि प्रत्येकजण म्हणेल की आम्ही सामान्य राहू, तर आपला देश सगळा सामान्य लोकांचा होऊन जाईल, हे विश्व सगळं सामान्य लोकांचं होऊन जाईल. म्हणजे विश्वात काय अर्थ काय राहिला. या जगामध्ये काहीतरी असामान्य लोक निर्माण झाले पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात असामान्य निस्पृह लोकांची संख्या कमी होत आहे भारतामध्ये. ग्रेट मेन आर बिकमिंग प्युअर अँड प्युअर, दिस चॅरिटी इज गोईंग आउट ऑफ इंडिया. भारतामधून महान लोकांची संख्या कमी होत आहे. भारतामध्ये जितके तुमच्या कुटुंबामध्ये, कुळामध्ये, देशामध्ये, समाजामध्ये, प्रांतामध्ये, विश्वामध्ये महान लोक होतील, तितका देश, हा जग हे सुखी होईल आहे. पण मुलांना हे कळलं पाहिजे, कारण ह्या मुलांमधनंच काहीतरी मोठे लोक होणार आहे. आईवडिलांनी फक्त त्यांना तेवढं सांगितलं की तुम्ही शिका, हे करा, परदेशात जा, मोठं व्हा. आम्हाला म्हणता येईल की आमचा मुलगा अमेरिकेत आहे, कॅनडामध्ये आहे. हे फार तोकडी कल्पना आहे, फारच छोटी कल्पना आहे. जिजाबाईंनी जर असं शिकवलं असतं आपल्या मुलाला, तो शिवाजी नावाचा कोणाला पत्ता लागला नसता, कळलंही नसतं शिवाजी नावाची कोणती गोष्ट आहे म्हणून. ती आई होती, तिने सांगितलं की नाही, समजा शिवाजींनी म्हटलं असतं, शिवबा म्हणू आपण याला, की बाबा तू सांगते पण मला काही पटत नाही, ते मी तुझं काही ऐकणार नाही, काहीच झालं नसतं आहे की नाही. आज जगाला शिवाजीसारखा एक मोठा आदर्श आहे, विवेकानंदासारखा आदर्श आहे. तुम्हाला माहिती आहे शिवाजीला आम्ही लहानपणी पुस्तकात वाचले की शिवाजीच्या जीवनामध्ये लहानपणी असताना ते पिक्चर पण बघितलं. सरांच्या मी ऑफिसमध्ये गेलो होतो, मराठा हायस्कूलमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये ते चित्र होतं. जिजाबाई आहे आपल्या मुलाला शिवबाला, बालशिवबाला रामायण महाभारत शिकवत आहे. मी पुस्तकात लहानपणी वाचलेलं आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते, नरेंद्र होते, त्यांच्या आईने भुवनेश्वर देवीनी आपल्या मुलाला समोर बसून रामायण महाभारत शिकवलं आहे. किती आईवडिलांना रामायण महाभारत माहिती आहे. आता त्या सिरियलमुळे थोडंफार तरी माहीत झालेलं आहे, परंतु हे फार महत्त्वाचं आहे. एक शिवाजी घडतो, एक विवेकानंद घडतो बघा. राम हा सभ्य माणूस होता, अतिशय सभ्य. म्हणजे माणूस काय, सुसंस्कृत माणूस म्हणजे काय, इतरांसाठी इतरांचा विचार करणारा, सगळ्या जगाचा विचार करणारा, आपला विचार न करणारा, स्वतःला मागे ठेवणारा, इतरांना समोर करणारा, हा एक त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात की नाही.
हे सगळे मोठे लोक युगपुरुष आहेत, ते जगद्गुरू आहेत, हे संत सगळे जगद्गुरू आहेत. त्यांचं जर आपण फॉलो केलं, त्यांचे विचार, ते का मोठे झाले, लोक त्यांच्यावर प्रेम का करतात. ज्ञानेश्वर महाराज 21व्या वर्षी समाधी त्यांनी घेतली, संजीवन समाधी घेतली. त्यांच्या पालखीबरोबर कित्येक किलोमीटर सगळे लोक प्रवास करतात, भजन करत जातात. तुम्ही याचा विचार करा, ही सामान्य गोष्ट आहे काही की नाही. प्रेतयात्रेबरोबर 100 लोक येत नाही. जाऊन इतके वर्ष झाले, 700 वर्ष झाले, आणि अजूनसुद्धा भजन करत करत त्यांच्या पालखीबरोबर हजारो लोक प्रवास करतात, पायी प्रवास करतात, पंढरपूरला जातात देवाचं दर्शन घेण्यासाठी. 1 सेकंद दर्शन घेण्यासाठी लोक 20 तास 30 तास. मी विचारतो लोकांना, किती वेळ लागला तुम्हाला त्या कृष्णाचं दर्शन घ्यायला, नुसतं मुखदर्शन घ्या, थोडंसं बघायला इतकी लोक वाट पाहतात. ते लोक वेडी आहेत काय? कारण प्रेम कोणावर करायचं, कोणाचा आदर्श समोर ठेवायचा, हे जर आईवडिलांना कळलं नाही तर मुलं कशी घडतील ते तुम्हाला माहीत आहे. दिल्लीला काय झालं होतं, निर्भया प्रकरण. त्या 4ही मुलांना, तरुणांना फाशी दिल्या गेलं. ज्या वयामध्ये मोठी मोठी स्वप्न बघायची असतात, महानतेची स्वप्न बघायची असतात, त्यावेळी ही मुलं फासावर लटकतात आहे. काय दुर्दैव आहे. त्यावेळी माझ्या मनात एक विचार आला की अरे, ह्या मुलांच्या आईने कधी त्याला एक पुस्तक हातात दिलं नाही, त्याला कधी कुठे चांगल्या ठिकाणी नेलं नाही, मंदिरात नेलं नाही, व्याख्यान ऐकवलं नाही, प्रवचन ऐकलं तरी काही केलं नाही. याचा परिणाम म्हणजे मुलगा असा झाला आणि शेवटी त्याच्या जीवनाचा अंत असा झाला. किती दुर्दैवंत आहे बघा. आणि ते आपलं अपयश आहे, हे कुटुंबाचं अपयश आहे, आपल्या समाजाचं अपयश आहे की नाही. त्यासाठी आपल्याला नुसतं असं म्हणून चालणार नाही की आम्ही काय करणार, आमच्या हातात काय आहे. ठीक आहे, आमच्या हातात काही नाही, पण जे हातात आहे ते तर आपण करू शकतो. सगळ्या काही गोष्टी आपल्या हातात नाही आहे, पण आपल्या हातात काहीच नाही आहे आणि आपण काहीच करू शकत नाही असं मुळीच म्हणालो. प्लीज असं म्हणू नका. तुमच्या हातात खूप आहे, तुम्ही खूप काही करू शकता, पण फक्त अशा एका छोट्याशा घेऱ्यामध्ये विचार करू नका, आहे की नाही. तुमचा मुलगा घडतो आहे, तुमचा मुलगा पुढे कोण होणार. आता नरेंद्र मोदी कोणीच नव्हते, ते म्हणतात मी चायवाला होतो, आहे की नाही. म्हणजे म्हणतात मी अतिसामान्य होतो. त्यांना कुठे माहीत होतं की जाऊन एक देशात प्रधानमंत्री होणार म्हणून. शिवाजीला कुठं माहीत होतं की मी जाऊन एक छत्रपती होणार म्हणून की नाही. शिवाजी जेव्हा छत्रपती झाले, सिंहासनावर बसले, तेव्हा त्यांना 2 गोष्टी माहीत होत्या. हे सगळं यश माझ्या आईचं आहे, आईने मला घडवलं आहे आणि म्हणून मी या सिंहासनावर बसतो आहे. रयतेला माहीत होतं की हा आमचा राजा आहे. प्रत्येकजण सिंहासनावर बसू शकत नाही, आमच्या सर्वांतर्फे हा महापुरुष सिंहासनावर बसला आहे. त्याच्यामुळे त्याला कोणाला काही वाटलं नाही, काही असूया नाही, द्वेष नाही आहे. कारण या माणसाने आपल्यासाठी काय केलं आहे बघा. अशी माणसं घडली पाहिजे. तुम्ही म्हणाला की शिवाजी होणार नाही, विवेकानंद होणार नाही, बरोबर आहे, पण दुर्योधन घडला पाहिजे, रावण घडला पाहिजे, दुःशासन घडला पाहिजे, कर्ण घडला पाहिजे. नाही, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दैवी गुण असतात, दिव्यतेची बीजं असतात. ती तुमच्या मुलांमध्ये पण आहे, प्रत्येक मुलामध्ये आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात ते अव्यक्त आहे, त्याला प्रकट करावं लागतं. दिव्यत्व, ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. प्रत्येकजण दिव्य आहे. दिव्यतेची ते दिव्यत्व प्रकट करावं लागतं. जेव्हा आपल्या आतून असुरत्व प्रकट होतं, राक्षस बाहेर येतो, तेव्हा ते अपयश आहे. शाळेचं अपयश आहे, शिक्षणाचं अपयश आहे, आपल्या गृह खात्याचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे, आईवडिलांचं अपयश आहे, तुमचं माझं अपयश आहे ते, आहे की नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो, किती करू शकतो, करण्यासारखं खूप आहे, पण थोडंसं करा, त्याचं नक्कीच तुम्हाला चांगलं फळ मिळेल, आहे की नाही. गीतेमध्ये पुन्हा आहे ना की आहे, जसं म्हटलं स्वल्पमप्यस्य धर्मस्य, तसंच नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. बाळा, अर्जुनाला कृष्ण म्हणतात, बाळा बेटा, जो चांगलं काम करतो त्याची कधीही दुर्गती होत नाही की नाही. छोटंच चांगलं काम करा. मुलांना घडवणं हे तुम्हाला दिलेली देणगी आहे, देवानी तुमच्याकडे ठेवलेली ठेव आहे ती. जसे तुमचे पैसे आणि मूल्यवान वस्तू तुम्ही बँकेमध्ये ठेवता, ठेव म्हणून ठेवता, सुरक्षित राहावं म्हणून ठेवता,
त्याची जोपासना होऊन ते बँकेत ठेवता, त्याला कुलूप लावतात. तशीच त्या भगवंतानी या तुमची मुलं तुमच्याकडे ठेव म्हणून ठेवलेली आहे आणि त्यांना कसं वागायचं, ती देवाची सेवा आहे. त्या भावनेने तुम्ही मुलांचं संगोपन करा. तुम्ही आसक्तीने करणार तर ती मुलं तुमची विरोधी बनतील. पुष्कळशा गोष्टी आहेत आपल्याला ऐकवत नाही आहे. आईवडिलांशी मुलं मोठी झाल्यानंतर फार वाईट वागतात. विस्तार करण्याची गरज नाही. मलाच कितीतरी प्रकरणं माहिती आहे. तुम्हाला तर माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त माहीत असेल. याचं कारण म्हणजे आईवडिलांनी मुलांना ज्या प्रकारे घडवायला पाहिजे होतं ते घडवलं नाही. तुम्हाला पुष्कळशा गोष्टी करता येणार नाही, पुष्कळशा गोष्टी करता येणार नाही, पण संतांची पावले, महापुरुषांची पावले त्यांचं अनुसरण करा आणि ते देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी, मना चंदनाचे परित्वा जिजावे, परियंतरी सारते निवबावे. काय सुंदर आयडिया आहे बघा. तुम्ही चंदन जसं झिजतं तसं त्या मुलाला शिकवावं लागेल. आईवडिलांसाठी झिजा, समाजात. तुम्ही स्वतःसाठी जगू नका. जे इतरांसाठी जगतात ते खूप मोठी होतात. लक्षात घ्या. तुम्हाला मुलांना मोठं व्हायचं आहे ना, तुम्हाला मुलांना मोठं व्हायला प्रत्येक आईवडिलांना वाटतं आमचा मुलगा खूप मोठा व्हावा. त्यासाठी स्वतःसाठी जगेल ना तो राक्षस निर्माण होईल आहे. इतरांसाठी जगायला शिकवा. ज्या मुलांना आईवडिलांविषयी काहीच कळव नाही आहे, काहीच भावना नाही आहे, तो मुलगाच नव्हे. आणि फक्त आहे काही काही तर तुम्हाला चित्रपटात जर दाखवलं जातं, चित्रपट आहे, नाटकं आहे, कथा आहे, कादंबरी आहे, त्यात खूप दाखवलं जातं. ते सगळं समाजाचं चित्र नसतं. समाजात जे घडतं ते त्या चित्रपटात दाखवलं जातं. त्याचा विचार करा. त्या गोष्टी खऱ्या असतात, घडत असतात. आणि मग हे आपलं अपयश आहे. म्हणून मुलांवर प्रेम करा. प्रेम करा म्हणजे त्यांचं काय, त्यांच्या इच्छा वाजवी अवाजवी पुरवा, यालाच प्रेम म्हणत नाही आहे की नाही. त्यांना चांगलं वळण लावा. खूप गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मुलांना सांगतो की नाही आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करतो. आपण आंधळेपणाने वागू नये. जसे मेंढरांचा कळप असतो, तो जातो गड्ड्यात सगळेच पडतात. 10 पडले त्याच्यामागे 10 आणखी पडतात. सगळे सगळ्या मेंढरांचा कळप गड्ड्यात पडतो. हे मेंढरांसारखं वागणं, इतर लोक वागतात ना, आपणही तसं वागले. आपण आपला मार्ग नवीन करायला पाहिजे आणि तुम्ही संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला पाहिजे. कधीही तुम्हाला पश्चात्ताप करावा लागणार नाही. मुलांना कधीच पश्चात्ताप करावा लागणार नाही. नाही तर हळूहळू सगळंच बिनसत जातं, बिघडत जातं आणि मग म्हणतात असं कसं झालं. आता एका गोष्टी आहे आपल्या, मला वाटते बाबापेठ तिथंच आहे, कोणते डॉक्टर होते. ते खूप मोठे डॉक्टर होते, आहेत पण अजूनही. त्यांचा मुलगा तोही चांगला यशस्वी होता, अचानक आत्महत्या केली. मी त्यावेळी पेपर वाचायचो. आता ते कोरोनामुळे पेपरचं वाचणं बंद झालं. एक ओळ मला वाचण्यात आली होती. वडील म्हणतात आमचं काय चुकलं की माझ्या मुलाने आत्महत्या केली. माझ्या मनात विचार केला की तुमचं काय बरोबर होतं. सगळंच चुकलं, सगळंच चुकलं आहे. बघा तुम्ही काय केलं मुलांना. मुलाला जे पाहिजे होतं दिलं नाही आणि तुम्ही जे दिलं तुम्हाला वाटलं का मुलाला भरपूर दिलं की नाही. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यात तुम्हाला विचार करावा लागेल आणि तुम्हाला स्वतःला वाचन करावं लागेल. आपण गप्पा गोष्टी खूप करतो, त्याच्यात वेळ घालवतो. वाचन करा. तुमच्याकडे चांगली पुस्तक पाहिजे. आणि टिळकांना म्हटलं होतं तुम्हाला जर एखाद्या निर्मनुष्य द्वीपावर बेटावर सोडलं तुम्ही काय कराल. म्हणे मला काही नाही, प्रॉब्लेम नाही, मला काही पुस्तकं द्या, मी तिथे वाचेल, मला कुठेच प्रॉब्लेम होणार नाही. पुस्तकं ही फार महत्त्वाची आहेत. पुस्तकं म्हणजे नुसतेच काही फालतू पुस्तकं नाही, आपल्याला घडवणारे, चारित्र्य घडवणारे. चारित्र्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. संतोष सगळ्यात मोठे. तुम्ही राजाचे राजे व्हाल. आज सगळं काही आहे पण संतोष नाही आहे की नाही. आणि त्याच्यामुळे सगळं कबीर म्हणतात सगळं धुळीप्रमाणे. तर खूपशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खूपशा माध्यमातून कळू शकतील. जसं म्हटलं मी, पुस्तक वाचा, चांगल्या ठिकाणी जा, चांगली प्रवचन आहे. आजकाल तर तुमचा यूट्यूब वगैरे आहे, सोशल मीडिया आहे. खूपसं तुम्हाला चांगलं चांगलं ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. त्याचा उपयोग करा. स्वतःला घडवून घ्या. तुम्ही जितके चांगले घडाल तितकी तुमची मुलं घडतील.
आणि मुलं ही संपत्ती आहे, तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे, जी तुम्हाला देवाने सांभाळायला दिली आहे. आणि त्याचा नीट सांभाळ करणं, त्यांना मोठं करणं, त्यांना महान करणं ही तुमची जबाबदारी आहे. त्याचा एक छोटासा भाग म्हणून आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे. आम्हाला जेवढं करता येतं ते करण्याचा प्रयत्न करतो, अत्यंत काही अपेक्षा न करता. ही जर आमच्या देशाची ही मुलं जर मोठी झाली, महान झाली, तर हा आमच्या देशाचा काय गौरव आहे. आम्हालाही धन्य वाटेल. प्रत्येक आईवडिलाला धन्य वाटत असं जेव्हा मुलगा यशस्वी होतो तेव्हा मुलाला आनंद होतो. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आईवडिलांना आनंद होतो, शाळेला आनंद होतो, सगळ्यांना आनंद होतो. तसा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आणि ती जबाबदारी तुम्हाला त्याची जाणीव झाली, तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला घडवलं. आणि पुन्हा सांगतो मी की शक्य आहे, आम्हाला शक्य नाही, आम्ही फार सामान्य असं म्हणू नका. तुम्हाला खूप शक्य आहे, तुम्ही खूप काही करू शकता, तुम्हाला ते जमू शकतं. लक्षात घ्या, जमू शकतं. फक्त तुम्ही जसं आता इथे आले, मुलांना टाकलं, किती ते म्हणाले ना, इतक्या दुरून आणणं, दररोज घेऊन जाणं किती कठीण गोष्ट आहे, फार कठीण आहे. तरी तुम्ही ते जमवण्याचा प्रयत्न करता. कारण काय, तुम्हाला माहीत आहे याचं महत्त्व आहे की नाही. हे आपण परिश्रम घेतले, दररोज इथून आणणं, घेऊन जाणं, पुन्हा 10 तारखेला येणं, हे सगळं कठीण काम आहे. दररोज वेशभूषा, आता मी संपवतो आहे. दररोज मुलांना जो खाऊ देता ना, तो जरा बऱ्यापैकी द्या. अगदीच आज काहीतरी मुलांना एक बिस्किटाचं पॅकेटच होतं किंवा एकच पोळी होती, मग मुलांना आम्हाला एकच पोळी आहे म्हटलं, ठीक आहे तुम्हाला देतो. पण मुलांना भूक लागते, त्यांना दुपारी डब्बा द्याल ना, तर पुरेसा डब्बा द्या, जसं पोट भरेल असा डब्बा द्या. आता मुलांना आम्ही भरपूर खाऊ घालतो, चांगल्या मुलांना आवडणारी पदार्थ देतो. कारण मुलांना खेळणं आणि खाणं आवडतं, त्यांचं वय आहे ते. त्यामुळे आम्ही त्यांना खेळायला वेळ देतो, खायला वेळ देतो आणि ते आनंदी असतात. पूर्वीच्या काळी, आमच्या काळी आजोबाकडे जायचं, मामाकडे जायचो. आता मामा आजोबाकडे राहिलं नाही आहे, तरी 10 दिवस इथे मुलं आश्रमात आहेत, म्हणजे आपल्या घरीच आहेत, आहे की नाही. जसं म्हणतात की बायकांना माहेर फार प्रिय असतं, ते कधीच त्यांचं माहेर कधी प्रिय पण संपत नाही ना, तसंच इथे हे त्यांचं माहेर आहे. आता पुरुषांना काही माहेर वगैरे नसतं, पण ते असं माहेर म्हणजे खूप आपलेपणा जिथे असतो, आपलंपणा वाटतं, आपलं आहे की नाही. तसं त्यांना इथे आपलं पण वाटावं असा आमचा प्रयत्न असतो. ते आनंद झाले की आम्हाला खूप आनंद होतो की तुमची मुलं आहेत, तरी आमची आश्रमाची पण मुलं आहेत ते, की नाही. तर त्या भावनेने आम्ही मुलांकडे बघतो. ती काही मुलांना वेशभूषा लागत असते, नाटक आहे, नृत्य आहे. काही मुलांना साधं वेश लागत असतो, साधा पांढरा पैजामा आणि पांढरा शर्ट. कारण काही स्टेजवर काही ते चित्रविचित्र पोशाख चालत नसतात, म्हणून आम्ही मुलांना सांगू. काही मुलांना विशिष्ट हे घ्यायचे असतात, अभिनय करायचा असतो, काही विशिष्ट भूमिका असतात, त्यासाठी विशिष्ट मेकअप असतो. तर ते तुम्हाला सांगू. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आम्ही मुलांना निवड, तुम्हाला काय कोणत्याच्यात भाग घ्यायचा आहे, सगळे विषय असतात. तुम्हाला याच्यात भाग घ्यायचा की त्याच्यात भाग घ्यायचा आहे, त्यांच्या मुलांच्या आवडीप्रमाणे, निवडीप्रमाणे आम्ही त्यांना ती भूमिका देतो. आणि त्यासाठी त्यांना काही, आम्ही ती सगळी, आमच्याकडे माहितीतले लोक आहेत ज्यांच्याकडे वेशभूषा मिळते, पण तुम्हाला तिथे जाऊन ते घ्यावे लागते. त्याच्याविषयी माहिती आम्ही सगळ्या मुलांना देऊ. मुलं तुम्हाला वेळोवेळी घरी सांगत राहतील. मुलांशी संपर्क ठेवा, विचारा घरी काय झालं तुम्हाला मुलं, आणि आम्हाला पण कळवा. शेवटल्या दिवशी आम्हाला पण सांगा की तुम्हाला या शिबिराविषयी कसा वाटला, तुमच्या सूचना काही असतील तर त्या पण आम्हाला सांगा. त्याचा आम्हाला खूप उपयोग होईल. ते अतिशय आमच्या दृष्टीने मूल्यवान आहे, किमती आहेत. तुम्ही नक्की सांगा. आणि मुलं तर फार खुश असतात, आमचा अनुभव असा आहे. तरी पण तुम्ही आम्हाला तुमचा अनुभव पण सांगा. आणि 10 तारखेला 6:30 वाजता आपला कार्यक्रम, 6 वाजता आपण सुरू करतो. कारण त्याला कमीत कमी 3 तास तरी लागतात. खूप फास्ट असतो, पण इतक्या मुलांचं सादरीकरण पण सांगता येईल की कोणी हलत नाही. सगळे बसले असतात 3 तास आणि एन्जॉय करत असतात मुलांचा कार्यक्रम. फार सुंदर मुलं सादर करतात. आम्हाला तो, पालकांना तर आनंद होतोच, पण आम्हाला खूप आनंद होतो की मुलं किती पटकन, किती स्विफ्टली, किती तातडीने शिकू शकतात की नाही. कारण आम्हाला तो अनुभव फार मजेदार वाटतो की मुलं इतक्या लवकर कशी शिकतात की नाही. एरवी आपण जन्मभर काही गोष्टी शिकत असतो, कधी शिकतच नाही आहे, पण इतक्या कमी वेळामध्ये मुलं किती छान शिकतात. असो, तर मी तुम्हाला पुन्हा धन्यवाद देतो, पुन्हा तुमचे आभार मानतो. तुम्ही आज आलेत
इथे वेळात वेळ काढून आले. एक छोट्या छोट्या सूचना त्या सांगतात आहे आपल्या शिबिराच्या दृष्टीने. एक खाली मागे आपण प्लेसेस लिहिले आहेत, जसं सिडको आहे, त्याच्यानंतर जसं टी पॉईंट म्हटलं आहे, असे मागे सूचना लिहिले आहेत. जर एकत्र येऊन तुम्ही जर मुलांना बसवलं तिथे, समजा सिडकोमध्ये बसस्टँड आहे किंवा काळा गणपती आहे, तिथे त्या विभागातली मुलं एकत्र आली आणि बसमध्ये म्हणा, छोटी बस म्हणा किंवा ऑटो म्हणा, ते आले, तिथून आले आणि पुन्हा तिथे सोडून दिलं, तिथून पुन्हा घेऊन गेले, हे तुम्हाला ठरवायचं आहे कसं करायचं. पण आम्ही मागे असे छोटे छोटे पट्ट्या लावल्या आहेत, तिथे तुम्ही उभं राहून एकत्र आले आणि ठरवलं. असं एक तुम्ही सगळेच अपरिचित आहात ना, एकमेकांचा परिचय तुमचा नाही आहे, त्यामुळे ते सगळं ऑर्गनाईज करणं, कंडक्ट करणं कठीण आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला काही जमत असेल आणि नाही तर तो पर्याय आहेच, 10च्या आधी सोडणं, 10च्या आधी सोडा. आम्हाला सगळे कार्यक्रम वेळेवर सुरू करायचे असतात आणि मला वक्तशीरपणा, पंक्च्युॲलिटी फार 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 महत्त्वाची आहे. त्यामुळे मुलांनी वेळेच्या आत इथे पोचणं आणि 6ला इथे जातील, ते 6च्या आत आम्ही शक्यतो सोडत नाही आहे आणि गेटच्या बाहेर कोणी जाणार नाही. मुलं काय करतात, एकदा अशी केस झाली होती की मुलगा दुसऱ्या मित्राबरोबर चालला गेला, घरी चालला गेला आणि मग घरून फोन आला, आमचा मुलगा आला नाही. म्हटलं येईल, त्यांना माहीतच नाही आहे. मग आम्ही म्हटलं तुम्ही थोडं वाट पहा. नंतर त्यांचा फोन आला की आमचा मुलगा पोहोचला आहे, त्याच्या मित्राबरोबर तो आला. आणि असं होऊ नये, कारण मग त्यांची पालकांची काळजी असते आणि आम्हालाही खूप काळजी वाटते. त्यामुळे मुलांना सांगा की जोपर्यंत तुमच्या घरून कोणी येत नाही माहितीला, तोपर्यंत मुलांनी गेटच्या बाहेर जाऊ नये. आमचं गेट बंद राहिलं आहे, मुलाला बाहेर पडता येणार नाही, कारण पुन्हा हायवे आहे, हरवला मुलगा कुठे गेला, त्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगू आणि तुम्ही पण मुलांना सांगा. आणखी काही आहे का? हां, 1-2 मिनटं जर कोणाला 1-2 बोलायचं बोलू शकता. कोणाला बोलायचं काही पटकन घ्या, कारण आता आपल्याकडे वेळ नाही आहे. हां, तुमचं चहा पाण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे, तर तुम्हाला कोणाला काही संक्षेपामध्ये बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. प्लीज यू कॅन कम हिअर अँड हॅव युअर थॉट्स. कोणाला बोलायचं आहे यांच्याकडनं, महिला मंडळाकडनं, वर्गाकडनं आणि पुरुषांकडनं असेल तर, नसेल तर मग आपण इथे थांबूया. थोडंसं 1 मिनिट मला ध्यान तुम्हाला करायचं होतं. जसं मी बघा म्हटलं, तुम्ही चिंता असतात, काळजी असतात, ताण असतो. 1 किंवा 2 मिनटं फक्त रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. बस आपल्या जागेवर, कारण आपला वेळ जास्त नाही आहे. रिलॅक्स झालं आहे, खूप ताठ बसू नका, म्हणजे कडक बसू नका, जस्ट रिलॅक्स. आणि थोडा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या बसल्या बसल्या. हां, आपल्याला काही खूप जास्ती करायचं नाही. दीर्घ श्वास घ्या, श्वासावर डोळे उघडेच राहू द्या, श्वासावर तुमचं मन ठेवा. श्वास आत जातो आहे, तुम्हाला कळायला पाहिजे श्वास आत जातो आहे आणि श्वास बाहेर पडतो आहे, त्याच्यावर मन तुम्ही स्थिर करा. आणि 3 गोष्टी असतात. एक म्हणजे आपण कुठेतरी असतो, कोणत्या तरी वेळी असतो आणि कोणत्या तरी कारणाने असतो. 3 गोष्टी आहेत, त्याला म्हणतात स्थल, काल आणि निमित्त, टाईम, स्पेस अँड कॉजेशन. या 3 गोष्टी आपल्या जीवनात खूप महत्त्वाच्या असतात. त्या आपल्या मनाला व्यापून टाकतात. म्हणून तुम्ही 1 मिनटासाठी विसरून जा तुम्ही कुठे बसले आहात, कुठे आले आहात, कुठून कुठे आलेत विसरून जा. आपल्या मनातून ते स्थान, जी संकल्पना आहे ती वगळून टाका. तुम्ही आहात फक्त, पण कुठे आहात नाही. तुम्ही आहात पण कुठे आहात मनातून काढून टाका. केव्हा आहात ते पण काढून टाका. आजचा वार रविवार आहे, आजची तारीख 1 मे 2022 आहे, हे मनातून काढून टाका. आता मनातून काढून टाका की तुम्ही कशासाठी इथे आले आहात. आज पालक शिबिरासाठी आलेले आहात, ऐकण्यासाठी आले आहात, मुलांच्या संबंधी काही सूचना ऐकण्यासाठी. हे पण काढून टाका, त्याची काही गरज नाही आहे. काही गोष्टी आपल्याला काहीच गरज नसते, पण जेव्हा मनात असताना त्या मनाला बेचैन करून सोडतात. त्यामुळे सगळं बघून टाका. आता डोळे बंद करा आणि हे सगळं जे परमात्मा तत्व आहे, ज्याने विश्व व्यापून टाकलं आहे, त्याशिवाय जगाचं पान पण हलत नाही, एक झाडाचं पान पण हलत नाही. ते चैतन्य, ते तुमच्या हृदयात आहे याचा विचार करा. ज्या चैतन्याने सगळं जग चैतन्यमय झालेलं आहे, ज्याच्या आनंदाने सगळं जग आनंदमय झालेलं आहे, तो आनंद, ते चैतन्य, ते अस्तित्व तुमच्या आत आहे, तुमच्या हृदयात आहे.
प्रकाश रूपात आहेत. ते तुमच्या हृदयामध्ये अंधार नाही आहे. जगामध्ये अंधार नाही, जग हे प्रकाशमय आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान. हे जग ज्ञानमय आहे. या जगामध्ये ज्ञान आणि आनंद खूप भरलेला आहे आणि त्याचं स्थान तुमच्या हृदयामध्ये आहे असा विचार करा. जो कोणी तुमचा आवडता देव असेल किंवा आवडती व्यक्ती असेल, सत्पुरुष असेल, त्याचं ध्यान करा. जस्ट 1 मिनिट 60 सेकंद आणि मग मी तुम्हाला डोळे उघडायला सांगेन. 60 सेकंद तुम्ही जसे आहात तसे स्वस्थपणे बसा. माझ्या मागून म्हणा, ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. त्याच्यामध्ये शेडमध्ये ना. तर आश्रमातर्फे मी तुमचे बाबा म्हणतो आणि आमच्या सगळ्या चमूतर्फे शिबिराच्या तुम्हा पुन्हा सर्वांचा आभार मानतो. आणि मुलांचं खेळणं चालू आहे, तर आपण सर्वांनी ती जी ऑफिसची बिल्डिंग आहे तिथे जावं आणि चहापान घ्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. नमस्कार, धन्यवाद.